आलेल्या होतात. नेमकं काय कारण होतं आणि काही चर्चा झाली का उद्धव साहेबांबरोबर? नाही, आमच्या बाकीच्या जे जिल्ह्याची परिस्थिती वगैरे काय आहे, निवडणुकीची तयारी वगैरे नगरपालिकेच्या त्या संबंधी त्या ठिकाणी काही गाईडलाईन घ्यायच्या होत्या. गाईडलाईन घेतल्या त्या सगळ्या आणि निघालो. नगर परिषद नगरपालिका निवडणुका आहेत अनेक ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या प्रकारे काल देखील मंत्रालयामध्ये पदार्पणला कॅबिनेट नाही, काय झालं तुम्हाला सांगतो, म्हणजे कॅबिनेटमध्ये ते आता त्यांचं खूप चांगलं सुरू झालं म्हणून हरकत नाही, चांगलं आहे. ओके. परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक आणि त्याचप्रमाणे निंदे गटाचे लोक हे त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी आमचे लोक फोडण्याचा प्रयत्न ते करत होते. पण आता ते थांबलं आणि त्यांचेच आपसात सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता ते त्यांच्या आपसात सुरू झाल्यामुळे आता बरं आहे, हरकत नाही. सर, ते राजू शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आणि ते म्हणाले की जर शक्य झालं तर संपूर्ण शिवसेना मी भाजपमय करेन. त्याला म्हणा, तुला काही आहे का दम? तुझ्यात काही दम आहे का? तू कसा आहे आम्हाला माहीत आहे आणि तुझी हिंमत असेल तर ये मैदानात म्हणा. त्याला 1 मिनिटात सगळं करून टाकेल मी त्याला घ्यायला मना केलं होतं, त्याला घेऊ नका त्याला म्हटलं. तो असा डुप्लिकेट आणि ब्लॅकमेलर आहे. तो इंडस्ट्रीवाल्यांना सगळं ब्लॅकमेलिंग करून घरं बांधले, बंगला बांधला मोठा, असं ते आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी जो प्रामाणिक नाही आहे, त्या प्रामाणिक नसताना त्या माणसाला घ्यायचं नव्हतं. ठीक आहे, ते घेतलं, आमच्या लोकांनी काम केलं, आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि आता नंतर पडल्यानंतर पळून गेला. काय एकनिष्ठ नाही. तर आमच्या महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेच्या बाबतीत, उद्धवच्या बाबतीत सुद्धा उलटं बोलला होता. त्याच्या आधीसुद्धा तो उलटं बोलत होता, तरी पण त्याला घेतलं होतं. मग आता तो अवकात काय, भाजप असं उचलून नाही फेकून देतील, कारण आतून हवे तिथे तो घेतच नव्हता म्हणून असं उचलतील फेकून देतील. बरं, त्याच्यामुळे संजय शिरसाट नाराज आहेत. नाही, नाराज नाही. संजय शिरसाट नाराज नाही. संजय शिरसाट नाराजी दुसरी आहे की आता पुढे काय होणार आपलं. हे जर असे जर म्हणजे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आता भांडणं करायला लागली आपसामध्ये, पुढे काय होणार हे क्वेश्चन मार्क आहे. खैरे साहेब, आज कोकणातमध्ये सुद्धा एक वेगळं समीकरण पाहायला मिळालं. नितेश राणे यांच्या विरोधामध्ये निलेश राणे आणि भाजपचे इतर सगळे पदाधिकारी झाले आणि राजन साळवी यांच्या घरी ते जेवणासाठी पण जाणार आहे. या राजकीय समीकरणांकडे आता तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? नाही, आता काय झालं, ते दोघे भाऊ तुटून पडायचे उद्धव साहेबांच्या अंगेसमध्ये आणि बापाला पूर्ण सपोर्ट करायचे. आता बापासमोर या दोघांनी भावाचे आपसात भांडणं करतात. नियतीचा खेळ खूप वेगळा असतो. ज्या शिवसेना प्रमुखांनी किंवा ज्या मातोश्रींनी किंवा ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं, त्यांना तुम्ही विसरून त्यांना काहीतरी बोलत होते. आता नियतीचा खेळ असं झाला की ते स्वतःच आता आपसात भांडणं सुरू झालं. सर, ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.